रॉनी कुठे आहे? ही आपोआप रुजलेली भाजी आहे आपल्याकडे. चेहरा उतरलेला आहे सकाळपासून, नर्वस आहे ना का. हा जंगली बघा, त्यांना आता पकडून आणलेलं आहे. आमचा मॉर्निंग वॉक बघा, सकाळी सकाळी आज आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलोय चालायला. आतमध्ये आतल्या साईडला कसं झालं ना, हिरवळ झाली ना परत पावसामुळे. चला, ही आता एवढी चढण आपल्याला चढायचे. हे बघा, हे असं बाजूला सगळं जंगल आहे. भरपूर. हां हां, इथं असतात ना ते लोक. चल तिथे बघूया. शोधतोय जरा वाघ्याला नाही, शेरूला. वाघ्या तर आपल्या घरी आलाय. हे बघा, हे खाया पियाचं हातात घेतलंय आणि त्यांच्या मागं इथंच कुठंतरी आपल्या वाडीतच आहेत. हे आमच्या वाडीतली घरं आहेत. ते आता माहिती पडलंय की इथं आहेत. कोणी बघितलं ना, त्यांनी सांगितलं नाही. इथं कुठं आहे का काय माहिती. खाली उतरले डॅम जवळ. हे रॉनीचं घर. अरविंद पण आता बोलला वर होते म्हणून. खाली जाऊन बघूया, खाली बघूया. चल, हे बघा, हे रॉनीचं घर. रॉनी कुठे आहे? कुठे आहे पिंजरा तुमचा? इथे आहे काय? आवाज येतोय? अरे कोण गुरगुरताय? ए रॉनिया, काय झालं गुरगुरायला? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक हे आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळी आम्ही शेरूला शोधायला आलो आहे. हे आमच्या वाडीतली सर्व घरं आहेत. म्हणजे इथेच असतो तो आजूबाजूला. तर वाटतं सकाळी सकाळी वाटत समोर जातो ना चालायला, तर वाटतं आपण आतल्या साईडला जाऊया. त्याच्यामुळे इथे आलो होतो. तर ही घरं आहेत आमच्या इकडची, जी बंद आहेत, कोणच राहत नाही. हां, अच्छा, हां, इथे जाऊन बसतात काय? हे इथे असतात शेरू आणि शेरूची मैत्रीण. तिथेच आम्ही बघायला आलो होतो. कुठं दिसत नाही आहेत. म्हणजे चला आता जाऊया, राऊंड पण मारून झाला. हे बघा, खाया प्यायला सगळं आणलं होतं, तर कुठं काय दिसत नाही आहे. वाघ्या होता काल आलेला, सकाळी तो गेला ना, तर त्याचा भुंकायचा आवाज आला. तर कुणाला जेव्हा म्हटलं की चला आपण आतल्या साईडला जाऊया, तिकडे समोरच्या साईडला नको चालायला जायला असं, त्याच्यामुळे इथे आलो असं. चला आता जाऊया घरी. हा बघा, ह्या असा चिखल आहे ह्या साईडला, त्याच्यामुळे आम्ही ना इथे आतल्या साईडला यायचं म्हटलं की आम्ही येत नाही. मग ह्या चिखलातून ना वाट काढायला खूप नाकीनं होतात. त्याच्यामुळे जायचं असेल ना चालायला वर तर समोरच जातो, म्हणजे बाहेरच्या साईडला. भरपूर चिखल आहे इथे. तर मोठ्या मोठ्या गाड्या येतात ना, त्याच्यामुळे ते सगळं खराब होतं, घाण. आता तरी चालायला वाट आहे, पावसात तर अजिबात वाट नसते. पूर्ण तलाव होऊन जातो इथे, तलाव. हा, आता ह्या साईडला आपलं घर आहे. ही फुलं बघ ना, ह्या फुलांची नावं काय माहीत नाही मला. गणपतीला देतो हे करतात ते. हां, पण आता भरपूर ही फुलं की आता खूप ठिकाणी ही फुलं की नाही फुललेली दिसतात. ह्या फुलांचं मला काय नाव माहीत नाही आहे. आपल्या आळ्यामध्ये पण भरपूर अशी फुलं आहेत. मी आता आले ही भाजी काढायला, पालेभाजी. ही बघा, ही आपोआप रुजलेली भाजी आहे आपल्याकडे. दरवर्षी ती येतेच. तर ही आता बघा कशी झाली मस्त तयार. ही काढून घेते, हे केवढी आहे. आणि तिथे ती भोपळ्याची पानं आहेत ना, ती पण खोडून घेते, म्हणजे मिक्स भाजी आपल्याकडे होऊन जाईल असं. किती छान झाले बघा तयार. ही भोपळ्याची पानं, ही तुम्हाला मागे दाखवले ना बिया रुजलेल्या, आता ही पण काढून घेते. ह्याची पण भाजी होईल ना, त्याच्यामध्ये मिक्स करून आहे ना आपण बनवू शकतो. आणि भाजी पण छान लागते ह्याची, कोवळ्या पानांची.
आता ह्या कशा एकत्र रुजलेल्या आहेत त्याच्यामुळे वेल काही जास्त अशा वाढणार नाही आहे एकत्र असल्यावरती. म्हणजे भाजी तरी होईल ना बनवून, त्याच्यामुळे मग काढून घेते मी आता. ही बघा इतकी पालेभाजी मी काढून घेतलेली आहे. हा थोडासा कढीपत्ता घेतला आहे आणि हे बघा ही तर जवळजवळ एक जोडी पालेभाजी निघाली ही, आणि ही भोपळ्याची पानं. आता मिक्स करून याची भाजी करणार. थोडीशी फुलं मी आता काढून घेतलेली देवासाठी. आणि ह्या शेंगा बघा, वालीच्या शेंगा ह्या सुकल्या होत्या त्या वेलीवरच, त्या पण काढून घेतल्या. चला आता जाऊया घरी. तर भाजी आता बघा ह्या टप्पाबाई टाकलेली आहे धुवायला. 10 मिनटं जरा भिजत घातले म्हणजे माती वगैरे काय असेल ना ती निघून जाईल म्हणून. आणि नाश्ता बनवायला घेते. आज भाजी भाकरी बनवते सकाळी सकाळी. कुणाल जेव्हा गेले बागेमध्ये काम करायला, मला पण जायचं आहे, पण म्हटलं आधी हे आटपते आणि नंतर घरातलं झाल्यानंतर आज बाजारात पण जायचं आहे. आज बाजार आहे आमच्याकडे, बाजार दिवस मंगळवारचा. तर बघू आता कसं घरातलं काम जमतंय त्या पद्धतीने निघायचं आहे. फारसं असं काही घ्यायचं नाही आपल्याला, पण 1-2 वस्तू संपल्यात घरातल्या, टोमॅटो वगैरे, तर तेच आणायचं आहे. बाकी भाजीपाला तर आहे आपल्या घरातला. किती वाजल्यापासून काम करतोयस? सकाळी लवकर उठलाय. त्याचं कालपासून त्याचं कामच चालू आहे. आता तुम्हाला दाखवते कुणालचे बाबा, जे थोडेसे नर्वस दिसतायस मला आज. ते बघा काय केलं, धार काढली. जरा चेहरा उतरलेला आहे सकाळपासून, नर्वस आहे. म्हणजे काय त्यांना विचारलं काय झालं तर बोलतात काय नाही, पावसाने कंटाळा आलाय असं बोलतात ते. मी म्हटलं करायचं काहीतरी, आता पाऊस पडतो आपण काय करणार. काय करू, बाहेर जाऊ त्या आत तिकडे कुठे बाहेर? अरे ही लाकडं नको आणायला, ते पण आहे सगळं विचार करायला लागतं. ते स्टेप बाय स्टेप करायचं. पाऊस पडतो तर करणार काय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. काय करायचं. हे रान साफ करून आम्ही ना अक्षरशः हैराण झाले. आता बघा हा पाऊस पडतोय, परत ते रान सगळं ना रुजायला सुरुवात झालेली. तर कालच ते बोलवते काय करायचं. त्यांना म्हटलं औषध फवारणी करून टाका, जास्त काही विचार करू नका. जे काही मोठं वगैरे आहे ना ते आपण म्हटलं काढून घेऊया. म्हणजे जवळ 5-6 वेळा साफ करून झालं रान. आता हे परत पाऊस पडतो ना त्याच्यामुळे बियाणं आता तयार झालं आहे. मुख्य गोष्ट काय, आता जे रान वाढलं ना त्याला बियाणं तयार झालं आहे. ते बियाणं आता पडणार आणि पाऊस पडला की परत ते बियाणं रुजणार आणि मग दुप्पट तिप्पट चौपट पुन्हा ते रान उगवून येतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे कधी कधी अक्षरशः कंटाळा येतो. रान साफ करतच कंटाळा येतो. बाकी असं काय काम करायला आपल्याला काय वाटत नाही. हे रान वाढलं ना, तण वाढलं की झाडं आपण जे काय भाजीपाला लावतो ना ते काही वाढत नाही, मग त्यांचं नुकसान होतं ना. त्याच्यामुळे बघू आता पुढे कसं होतं ते. चला मी चालली जरा करते, नाश्त्याची सोय करते. ही बघा ही कारले पण काढले आहेत, ह्याची पण भाजी करणार आहे मी. फक्त अशी मीठ मसाला टाकूनच करते माझ्यासाठी आणि पालेभाजी. तर आज असा विचार केला होता की हेल्दी नाश्ता करूया आपण, म्हणजे भाजी भाकरी. तर इथे कारल्याची भाजीसुद्धा मी आता चिरून घेतले, त्यात मीठ घातलंय, चांगलीशी चुरून घेतली आणि एक साईडला झाकून ठेवली. त्याच्यानंतर भाकरी बनवायला घेतली, म्हणजे पीठ मळायला घेतलं. हे बाजरीचं पीठ आहे, त्यात मी थोडंसं गव्हाचं पीठ पण ॲड करते. म्हणजे काय होतं की भाकरी आपण जेव्हा थापतो ना ती भाकरी तुटत नाही, व्यवस्थित सगळी थापून पण येते आणि शेकते वेळी पण भाकरी की नाही तुटत नाही. त्याच्यामुळे मी कोणती पण भाकरी असेल ना त्यात मी थोडंसं गव्हाचं पीठ आहे ना मिक्स करते, त्याच्यामुळे छान अशी भाकरी की नाही थापायला मदत होते. तर इथे बघा आता थंड पाण्यानेच पीठ आता हे मळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक 5-6 गोळे तयार झाले भाकरीचे. आणि मी काय करते की अशा पद्धतीने पीठ आहे ना एकदम मळून घेते, म्हणजे काय हात आपला पुन्हा पिठाचा व्हायला नको ना, त्याच्यासाठी. म्हणजे भाकरी करता करता आपण दुसरं काम पण आपलं होऊन जातं. जर का हात पिठाचे असेल तर बाकीची कामं होत नाही ना, त्याच्यामुळे असं एकदमच मळून घेते मी, जसं आपण चपातीचं मळतो ना त्याच पद्धतीने. आता इथे बघा भाकरीचं थापायला सुरुवात केलेली आहे आणि तव्यावरती आता मी इथे शेकून घेणार आहे. तर आता हा तवा की नाही आपला जुना आहे आणि हा तवा मी खास भाकरीसाठीच राखून ठेवलेला आहे. आपल्याकडे अजून एक तवा आहे, मोठा आहे, तो मी चपातीसाठी वापरते. पण काय होतं की हा तवा की नाही पातळ आहे ना, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये चपात्या वगैरे की नाही छान अशा शेकून येतात, म्हणून कधी कधी तो तवा पण मी वापरते चपातीला. तर भाकऱ्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर आता इथे पालेभाजीची तयारी, म्हणजे कांदा मिरची भरपूर असं लसूण मी तेलामध्ये घातलेलं आहे
आणि त्याच्यानंतर चिरलेली मिक्स पालेभाजी घालून चांगलं असं परतून घेतलं आणि 1-2 मिनटं झाकण ठेवून की नाही वाफ येऊ दिली आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मीठ घातले मी, म्हणजे भाजी थोडी कशी खाली बसते ना आणि मग आपल्याला मिठाचा अंदाज येतो बरोबर. त्याच्यामुळे 1-2 मिनटं जरा वाफ येऊ दिली, नाही तर मग भाजी काय होते अगोदरच टाकलं की खारट होऊन जाते मग त्याच्यामुळे. तर आता इथे बघा जरा वाफ येऊ झाल्यानंतर म्हणजे चवीप्रमाणे मीठ पण घातलं, मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून ही भाजी आता 1-2 ते 3 मिनटं शिजत ठेवायचे. ही भाजी शिजत ठेवली आणि त्याच्यानंतर साईडला ना मी दुसरी कढई गरम करत ठेवली होती, लोखंडी कढई आहे ती, आणि त्यात मी तेलसुद्धा घातलं होतं. तेल चांगलं गरम झालं ह्या कढईमध्ये आणि मग इथे चिरलेली जी कारली आहेत ना, जी अर्धा पाऊण तास मी अशीच ठेवली होती एक साईडला, त्यातलं पाणी मी काढून घेतलं चुरून चुरून आणि फक्त तेलामध्येही घातलेली आहे. जरा 1-2-3 मिनटं चांगली खरपूस अशी भाजून घेतली. त्याच्यानंतर सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला, हळद, गरम मसाला, धणे जिरे पूड आणि मीठ घातलंय. मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलंय कारण चुरताना पण मीठ घातलं होतं ना. चांगलंसं मिक्स करून घेतलं आणि मग वाफेवरती ती भाजी कारल्याची की नाही शिजत ठेवली. तोपर्यंत ही भाजीसुद्धा इथे बघा झालेली आहे आणि त्यात मग आता ओलं खोबरं घातलं पालेभाजीमध्ये आणि 1-2 मिनटं परतून घेतल्यानंतर ही भाजी बघा तयार झाली. हे बघा लाईट गेली आमच्याकडे आणि बाहेर पाऊस पण पडायला सुरुवात झालेली आहे. खूप असा अंधार केला आहे बाहेर पावसाने आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळेच लाईट गेलेली असणार. नंतर लाईट अशी पटकन जात नाही. असा अंधार केला आहे की मुसळधार पाऊस पडेल. तर मी आता पहिल्यांदा कुणाला खायला येते आणि मला सुद्धा चहा प्यायचा. किती बघ काळो काय या काळो खातं दिसणार. कुणाला कुठे गेला हे बघा. कुणालनी आंघोळ करून त्याने दिवाबत्ती करून घेतली, व्यवस्थितपणे सगळं करतो. त्या लॅपटॉप पण चार्जिंगला लावलाय. तो सकाळपासून कामच करतोय. तो कुठे गेला हे घे चल बाहेर आणू, बाहेर बसतो तो बाहेरच बसतो. त्याचा फोन चालू आहे आणि हा बघा पाऊस. काय या पावसाला करायचं. आली 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 मस्त अशी भाकरी, पालेभाजी, कारल्याची भाजी आणि काकडी असा आमचा सकाळचा आज नाश्ता. इथे ठेवतो खुर्ची होतो, कुणाला येईल आता. कारलाच कारला. आमच्याकडे कारल्यावरनं चर्चा चालू आहे. किती वेली आल्यात 1 2 3 4 भावाला माहिती 4 ठिकाणी गेले आहेत. बिया टाकून खायची असते कारल्याची भाजी. कारल्याची भाजी आवडत नाही ना इकडे, त्याच्यामुळे जरा चर्चा चालली आमच्याकडे. मी म्हटलं कारलं डायबिटीजसाठी चांगलं असतं, त्याच्यामुळे मी रोजच्या रोज खाते. अगदी 1 दिवस ॲड करून तरी खातेच मी भाजी. आणि ह्यांना म्हटलं आपल्या बागेतली भाजी आहे, थोडी थोडी तरी खायची. कुणाला खातो, कुणालची काही चिंता नाही. काय खावी लागते मग खायचीच ना. बाकीच्या वस्तू कशा खाता बरं, पाणीपुरी, अजून काय शेवपुरी, आलू पराठे. हा असू द्या, मी कडू आहे चालेल ना. एवढी मिठाई तुम्हाला काय सांगू. मिठाई बघा आणलेली. कुणालनी मुंबईवरनं पण आणली होती, परत डीमार्टमधनं आम्ही ते गुलाबजामुनचं आणलं होतं डबावर, तुम्हाला बघा दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. एवढं कुणालचे बाबा गोड खातात, एवढं गोड खातात काही लिमिटच नाही. जेवत नाही ते, काल रात्री पण जेवलेलं नाही, फक्त ते गोड खाल्लेलं आहे. समोर कुणाल बघा पुरावा आहे. कुणाल बरोबर की वायू काय बोलते. रात्री बाबा जेवलेला. काल रात्री काय खाल्लं बाबाने, फक्त आईस्क्रीम खाल्ला. हा आईस्क्रीम आणि गुलाबजामुन हे खाल्लं आणि झोपले बोला. म्हणजे जेवण स्किप करतात, म्हणजे असं वरचं अरबट चरबट खायला पाहिजे. आता बघा कशी मान खाली गेलेली आहे. आता कॅमेरा बंद होता ना, माझी खूप अशी खिचातारी चालू होती माझ्यासोबत कारल्याच्या भाजीवरनं. ते हा मी कडू आहे चालेल ना. तर मी कशी बनवली का थोडीशी तरी वाढते त्यांच्या पोळ्यात, म्हणजे थोडी तरी पोटात गेली पाहिजे. चांगले असते रे आपल्या तब्येतीसाठी. हे सगळं अरबट चरबट आपण खातो, आपण हे पण हेल्दी ते पण खायचं असतं. आता आपल्या बागेमध्ये भरपूर कारल्याच्या वेली रुजल्या आहेत. बियाणं टाकलं होतं ते सगळं रुजलं आहे, त्याच्यामुळे ते म्हणतात आता कारली खायची. म्हटलं चालेल, म्हटलं खाऊया. भाजी चांगली नाही झाली कारल्याची. गोड झाली, गोडच झालेली आहे. खावा खायची असते. मी बाबा खाते आवडीने. पालेभाजी पण छान झाली ना आपल्या बागेतली, चांगली झाली ना पालेभाजी. पालेभाजी म्हणजे कारल्याची भाजी पण आवडीने खायची. काकडी परत आपल्या बागेतली.
नॅचरल जगतं. राजगिराची भाजी चांगली छान आहे चवीला, पण ती आहे ना झालेली खराब नाही होते ना, म्हणून ते कुठे खराब होते? नाश्त्याला किती खराब झालेली भाजी. ती ह्या साईडला तर आली ना पुदिन्याच्या इथे, तिथे व्यवस्थित आलेली आहे. ती मरत नाही, तिला पाणी मिळालं ना की जिवंत राहते ती, अजिबात ती मरत नाही. आता ती आपण काय बियाणं काय टाकलेलं नाही, ते गेल्या वर्षीच आहे. ते पाणी पडलं ना का ते रुजून येतं, मग समजलं. आता जवळजवळ एक जोडी निघाली होती, त्याच्या जोडीला फक्त ती पानं घेतली भोपळ्याची. घरचं सगळं नॅचरल मिळतंय, सगळं खायचं, समजलं, हेल्दी. कुणाला भाकरी घे भाकरी घे. कुणाला आमच्या बघा भाजी बघा आवडते, त्याला ना नुसती भाजी तो खूप खातो. म्हणजे अगदी भातासोबत त्याला डाळ नको, त्याला भाजी हवी, भाजी. आमच्याकडे भाजी भरपूर लागते. नाही कधी कधी सगळ्यांना प्रश्न पण पडतो ना, एवढी भाजी करते, पण आमच्याकडे भाजी लागते खूप. डाळ वगैरे नाही संपत आमच्याकडे, पण भाजी संपते. कारण कुणाला म्हणजे लहानपणापासून कुणाला भाजी जास्त लागते. हे बघा आता तो नुसती खाणार ती भाजी आहे ना, सगळी संपली कढई. या सगळ्या गोष्टी आहेत. चाटून पुसून खा. कारल्याची कढई आणून देऊ? हां ती मी घेतली पुसून, ती मी पुसून घेतली. आमच्या वाघ्या शिरून आहे तर घर आमचं नुसतं खाली खाली झाले. कारटे कुठं फिरतात काय माहिती. बाजार नाही, शांत आमच्या घरामध्ये नुसतं आहेत, बाहेर उंदरत आहेत. हे बघा दोन जंगली बघा, त्यांना आता पकडून आणलेले आहे. एवढे दोघं जण हे आहेत ना, बाप रे, आमच्या पुऱ्या वाडीला ह्या दोघांनी हैराण करून टाकलेलं आहे. हां 2-3 दिवस झाले ना, ते बघा कुणालच्या गावात सांगतात आता बघा. हां आत्ता ते पाणी बंद करायला गेले ना, जरा पाणी लावलं होतं भरायचं, तर त्यांना म्हटलं आज घेऊन या. सगळेजण हैराण झालेत, पुरा धिंगाणा केलेला आहे. हो ना, मारामाऱ्या आणि हे ते सगळं चाललंय त्यांचं 2-3 दिवस झाले. हा तर शेरू तर इतका जाम लबाड आहे ना हा. आता लय ठिकाणी लागलंय बघा. म्हणजे घर इतक्या जवळ आहे तरी त्यांना घरी नाही यायचं बोला. आता पकडून आणलंय त्यांना, पकडून कसं करून. हां रॉनी घाबरतो ना, तो रॉनी घाबरतो या दोघांना बोला. हे अशा आगाव, ह्याची दशा बघा, शेरूच्या हालत बघा काय झाले ती. हा मवाली नुसते, बाप रे. आपल्याला ह्यांची काळजी, पण ह्या लोकांना काय नाही बोला. दुपारी आम्ही 1 वाजता जेवण घेऊन गेलो होतो. 2-3 दिवस झाले हा शेरू जेवलेला नाही. मला फोन आला तिकडनं, ह्या रियाकडनं फोन आलेला, तेव्हा मग मी गेली. कुणाला जेव्हा पण होते संगाती गेलो आम्ही, आणि तिकडे त्याला जेवण बिवण घातलं आणि परत घरी आलो. तरी पण घरी यायचं ठिकाण नाही. इतकं ह्या दोघांनी की नाही हैराण केलेलं आहे, पुऱ्या वाडीला हैराण केलेलं आहे. त्याच्यावर टॉमी रॉनी सगळं तिकडे नुसतं त्यांचं हे चाललंय. कुणाला जेव्हा म्हटलं जाऊन घेऊन या, खूप म्हटलं झालं. हा मारामाऱ्यावर करतात ना हो तिकडं दुसऱ्यांच्या घराच्या इथे जाऊन, त्याच्यामुळे मग भीती वाटते. इकडे यायलाच मागत नाही दोघं जण. आता बघा कसा कुई करतोय बघा, शेरू लागलंय ना आता खूप ठिकाणी, आता कुई करतोय. मग जायचंय का परत? हा त्यांना म्हटलं सकाळी सोडूया, त्यांना आता म्हटलं घेऊन या सांगितलं. कुणाला जेवण सकाळी परत सोडूया आपण. बघा हा तुम्हाला, हा संत बाबा बघा, साधू बाबा बघा, ह्याच्या हालत बघा, झोप नाही काय नाही. हा कोण नाही, पोरं आहेत, विराट आहे विराट. बघा पोटात काय नाही का बघा. आज दिवसभर काय नाही खाल्लेलं, काल त्याने खाल्लं होतं, आज काय नाही. हा हे अशी यांच्या, हा बघा हा अजून ओरडतोय, ह्याला अजून जायचंय ना. आता दुखतंय ते. घरामध्ये ना आता सिरियल चालू आहे, ती एक नवीन सिरियल बघा चालू झालेली आहे, गणपती बाप्पाची, हिंदीमध्ये. खूप छान आहे सिरियल, आमच्याकडे रोज आहे ना बघितली जाते. आत्ताच मी मार्केटमधनं आलेली आहे. तुम्हाला बघा सकाळी सांगितलं ना बाजारात जायचं, खूप उशीर झाला आम्हाला जायला. आज जाईपर्यंत 7 वाजले आणि आत्ता किती वाजलेत बघा, येईपर्यंत 8:15 झालेले आहेत. दूध संपलेलं घरातलं, तर हे बघा 3 लिटर दूध आणून ठेवले आठवड्याचं. त्याच्यानंतर कोथिंबीर नव्हती घरामध्ये, कोथिंबीर आणले, आणि हे टोमॅटो. हे बघा ह्या 2-3 वस्तू आणायच्या होत्या, त्याच्यामुळे जायचं, दुधासाठी जायचं होतं. दूध नव्हतं ना घरामध्ये अजिबात, चहाला वगैरे. आता संध्याकाळी फक्त थोडासा चहा बनवला आणि मग संपलं होतं दूध. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.